मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे हे दोन ठाकरे बंधू एकत्र येणार का, या खरं तर चर्चा आता सुरू झालेल्या आहे। कारण खुद्द राज ठाकरेंनी ते संकेत जे आहेत ते महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीमध्ये दिलेले आहेत आणि राज ठाकरे यांच्या वक्तव्याला उद्धव ठाकरे यांनी सुद्धा प्रतिसाद दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे राज्यामध्ये ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का, या चर्चा आता सुरू झालेल्या। आपण पाहतोय की हे सगळे मनसैनिक जे आहेत आपल्यासोबत आहेत, मनसेचे नेते बाबू वागेसकर आहेत आणि या मनसैनिकांना नक्की काय वाटतं, कारण महेश मांजरेकर यांच्या मुलाखतीमध्ये राज ठाकरेंनी केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर उद्धव ठाकरेंनी दिलेला प्रतिसाद, यावरती आपण या सगळ्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर मनसेचे नेते बाबू वागेसकर आहेत। एक मनसे पक्षाचे नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना जो प्रतिसाद दिलेला आहे, दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर फायदा होईल? नाही, दोन ठाकरे बंधू एकत्र आले तर फायदा होईलच, परंतु नेहमी महाराष्ट्राच्या विकासाच्या महाराष्ट्राच्या हितासाठी आदरणीय राजसाहेबांनी कौल मागे घेतलेले आहे। वारंवार महाराष्ट्राचं हित जिथं असेल त्या ठिकाणी राजसाहेबांनी बोललेले आहेत। याच्या मागे राजसाहेब म्हणाले की महाराष्ट्राच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी जेवढी मराठी लोक आहेत त्यांनी एकत्र येऊन एक पक्ष उभा केला तरी मी त्यांच्यावर काम करेल। आता तर विषय उद्धव साहेबांचा आहे। मागच्या वेळेस सुद्धा राजसाहेबांनी उद्धव साहेबांचा सकारात्मक बोलणी केली होती, टाळे हात पुढे केला होता, परंतु निर्णय उद्धव साहेब घेत नाहीत। उद्धव साहेबांनी मागच्या वेळेस निर्णय घेतला असं तरी येईल, परंतु उद्धव साहेबांनी आता त्याला सकारात्मक दाखवलंय। महाराष्ट्राच्या हितासाठी आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी जे जे करतील त्यासाठी महाराष्ट्र सैनिक त्यांच्याबरोबर उभे मुद्द्यांवरती दोन भावांनी एकत्र यावं असं तुम्हाला वाटतं? आता निवडणुका होऊन गेलेल्या आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका कधी होतील माहिती नाही, अशा सगळी परिस्थिती असताना कोणते मुद्दे जे आहेत ते दोन भावांना एकत्रित आणण्यासाठी महत्त्वाचे? खूप मुद्दे आहेत। कारण आमचा अजेंडाच मराठी आहे, सेनेचा असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल, आमचा अजेंडाच मराठी आहे। आणि अशा अनेक मुद्दे आहेत की महाराष्ट्रातल्या जाणारे उद्योगधंदे हे परराज्यात जातात आहेत, मराठी माणसांना मराठी मुलींना खाताला काम मिळत नाहीत। ह्या मुद्द्यावरही मंडळी दोघं एकत्र आलेत तर मोठं काम होऊ शकतं, मोठं आंदोलन होऊ शकतं, मोठी कामं। आता नुकताच आलेला हिंदीचा विषय आहे, त्या विषयात सुद्धा आपल्याला काही गोष्टी करता येईल। मुंबई असेल, मेट्रो सिटीज असतील, तिथं परप्रांतीयांची जी दादागिरी वाढलेली आहे, ज्या प्रकारची ती दादागिरी कुठेतरी थांबेल। अनेक विषय आहेत की ह्या विषयामध्ये हे दोन्ही भाऊ एकत्र आले परत होऊ शकतं। पण मला हेही सांगायचं आहे की आदरणीय राजसाहेबांनी अतिशय मोठ्या मनाचे आहेत, वारंवार त्यांनी हात पुढे केलेला आहे, परंतु उद्धव साहेबांनी निर्णय घेत नाही। हा उद्धव साहेबांनी निर्णय घेतला पाहिजे आणि हा महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी आदरणीय राजसाहेब कधीसुद्धा पुढे येतील। तुम्हाला सांगायचं असेल वाटतं की बाबा जेव्हा 2006ला महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष स्थापन झाला आणि आदरणीय राजसाहेब ठाकरेंनी नवीन पक्ष उभा केला, त्यावेळेस सेनेतले बरेच आमदार असतील, बरेच नगरसेवक असतील, ते पक्ष सोडून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत यायला तयार होते, परंतु आदरणीय राजसाहेबांनी त्यावेळेस थांबवले। ते म्हणले नाही, माझा पक्ष आहे, माझा पक्ष मी मोठा करेल। म्हणजे एवढा मोठा दिलासा आणि एवढा मोठा माणूस आहे। त्यात उद्धव साहेबांनी आमचे 6 नगरसेवक, आमच्या आम्हीसाहेब आजारी असताना, आमच्या वहिनी आजारी असताना नेले। हे सगळं आदरणीय राजसाहेब विसरले। काय विसरले तर महाराष्ट्राला, माझ्या महाराष्ट्राचा विकास सगळं विसरून एकत्र यायला महाराष्ट्र राजसाहेब विसरले। त्यांनी तरी हात पुढे केला आहे की आपली वाद असतील, आपली भांडणं असतील, छोटी आहेत, राज्यापुढे महाराष्ट्रापुढे खूप छोटी आहेत, ही बाजूला ठेवा। महाराष्ट्राच्या विकासासाठी, मराठी माणसासाठी आपल्याला एकत्र कार्यकर्ता म्हणून काय वाटतं? एवढे दिवस ज्यावेळेस मनसे स्थापन झाला, राज ठाकरेंनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, शिवसेनेच्या विरोधामध्ये सुद्धा तुम्हाला कार्यकर्ता म्हणून संघर्ष करावा लागला। आता दोन बंधू एकत्र आले तर कार्यकर्त्यांची भावना काय नाही, निश्चित त्याच्यामध्ये आनंद होईल, पण आमचं एकच म्हणणं आहे, राजसाहेब जो आदेश घेईल त्यालाच आम्ही हे करणार। साहेब उद्या म्हणले इकडे जायचं तर आम्ही इकडे, पण साहेबांच्या आदेशांची वाट। ठाकरेंसोबत जायला तयार आहे? नाही, आम्ही सर्व महाराष्ट्र सैनिक आहोत। राजसाहेब जो निर्णय घेतील महाराष्ट्राच्या हितासाठी ते आम्हाला मान्य राहील। काय वाटतं कार्यकर्ता म्हणून काय वाटतं, दोन भाऊ एकत्र आले तर काय होईल राज्यात? दोन भाऊ एकत्र आले तर राजकारण जे चिखल झाले तर हिंदुत्वाच्या ज्या मुद्द्यावरती राजसाहेब जे पहिल्यापासून मांडत आहेत त्यावर ताकद मिळेल आणि एकत्र काम करायला गती मिळेल। काय होईल जर हे दोन बंधू एकत्र आले तर? एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं? दोन बंधू एकत्र आले तर नक्कीच महाराष्ट्राचं चांगलं भलं होईल आणि सुजलम सुफलम होण्यासारखं जो मगाशी मी मुद्दा घेतला की मराठी माणसाकडे, मराठी मुलांकडे पाहणारा कोणी असा म्हणावा तसा नेता नाही। आज तुम्ही आज सत्तेमध्ये असलेले तिन्ही नेते बघितले आणि सर्व पक्ष बघितले, ते मराठी मुलांच्यासाठी, मराठी मुलांच्या कामगारांसाठी आणि कुठल्याही गोष्टीसाठी कुठलाही नेता भांडण करत नाही। आज तुम्ही पाहत असतात की कुठल्याही प्रकारची सत्ता नसताना आज महाराष्ट्र सैनिक, मनसैनिक हा रस्त्यावर उतरून सर्व प्रकारचे आंदोलन करतो। कोणते दोन भावांचे मुद्दे महत्त्वाचे ठरतील एकत्र
यायला? दोन्ही भाऊ एकत्र आले तर बघा मराठीसाठी मुद्दा हा माननीय बाळासाहेबांपासून चालवला आहे, तो उद्धव साहेबांनी पण चालवला, त्याच पद्धतीने आज राजसाहेब देखील चालवतात. तर मराठीचे सर्व प्रकारचे मुद्दे जे घेतले ना, राज ठाकरेंना एकत्र येण्यासाठी उद्धव ठाकरेंचे काय अटी आहेत? एक म्हणजे की त्यांनी लोकसभेला जो आहे मोदींना पाठिंबा दिलेला होता. राज ठाकरेंची भूमिका जी आहे ती धरसोड असते अशा पद्धतीची टीका केली जाते. मग आता नक्की काय करायला हवं? राजसाहेबांनी सुद्धा कोणती भूमिका घेतली? आता बघा राजसाहेबांची जी धरसवाडीची मुद्दा असतोय, पण तो राजसाहेबांनी वेळोवेळी त्या कारणाने घेतलेला एक चांगला निर्णय असतोय. राज ठाकरेंवरती तुम्ही आता म्हणालात की त्यांनी काही अटी शर्ती टाकल्यात. ही वेळ अटी शर्तीची नाही आहे. हे महाराष्ट्रावर आलेलं संकट आहे आणि महाराष्ट्रावर आलेलं संकट म्हणजे मराठी माणसावर आलेलं संकट आहे. मराठी माणसावरचं संकट काढायचं असं तर अटी शर्ती चालत नाहीत. आदरणीय राजसाहेबांनी नेहमीच पुढाकार केला आहे. महाराष्ट्र संजय राऊत सुद्धा बोलताना असं म्हणाले की ज्यांनी महाराष्ट्राचं वाटोळं केलं त्यांना तुम्ही घरात घेताय. बरीच टीका केली. हे त्यांच्या त्या पक्षातल्या त्यांनी हे केलेलं आहे. ह्या गोष्टी आता बोलणं योग्य नाही. कारण मैत्री हे सगळ्यांशी असते. मैत्रीत ते लोक येत असतात. ते साहेब जात नाही, साहेबाकडेच येतात. आणि महाराष्ट्राच्या विकासाचा एखादा विषय असेल तर साहेब त्यांना सांगतात ते. पण हा विषय तो नाही. आता तुम्ही अटी शर्ती असतील हे बोलणं हे नाही ना. आता तुम्हाला यायचं असेल ना तर सगळे विसरून राजसाहेब तयार आहेत ना. हे ते बोलता एक वाक्य बोलले की ह्या सगळ्या महाराष्ट्राच्या प्रश्नांपुढं हा अतिशय आमची भांडणं या अतिशय छोटी आहेत, किरकोळ आहेत. तरुण आपल्या बरोबर आहेत. राज ठाकरेंचं भाषण तो आतापर्यंत ऐकलं असेल. राज ठाकरेंच्या भाषणाचे अनेक जण फॅन आहेत. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर काय होईल? एक तरुण म्हणून काय वाटतं? राज ठाकरे हे नाव मराठी माणसाचं महाराष्ट्र विकसित करण्याचं नाव आहे. तो जो निर्णय घेतील तो अंतिम निर्णय असेल. काय दोघं जण एकत्र आले तर काय होईल? एक तरुण म्हणून तुझ्या डोळ्यासमोर काय दिसतंय? महाराष्ट्र विकसित झाला पाहिजे. जे काही घाण नाही महाराष्ट्रामध्ये चिखलफेक चालू आहे ती साफ झाली पाहिजे. त्यासाठी राज ठाकरे हे नाव हा पर्याय महाराष्ट्रासाठी एकदम सक्षम पर्याय आहे. तो जो निर्णय घेतील तो अंतिम. म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर ताकद वाढेल. हो, साहेब जो निर्णय घेतील तो अंतिम. काय निर्णय घेतला पाहिजे? पण उद्धव ठाकरेंसोबत जाणं योग्य आहे का असं तुला वाटतं का? तो साहेब जो निर्णय घेतील तो अंतिम असणार. उद्धव ठाकरेंविषयी काय वाटतं? साहेबांचा जो निर्णय असेल तो उद्धव ठाकरेंविषयी काय वाटतं? जो साहेब निर्णय घेतील तो अंतिम असणार. म्हणजे साहेबांच्या निर्णयाच्या पाठीमागे जाणार. निश्चित सन्माननीय राजसाहेब जे निर्णय घेतील ते आमचं प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाचं एक धोरण असणार आहे. आणि मराठी तरुणांसाठी जर दोन्ही भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्राचा निश्चित विकास होणार. तुम्हाला एकत्र आलं पाहिजे का? हो, यायला पाहिजे ना. बरं. एकाला तर लय भारी काम आहे. बरं. काय होईल? भारी काम म्हणजे काय? हो, हे राजकारण चाललंय बघा तुम्ही. राजकारण चाललंय. खरं आपण पाहतोय की या सगळ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत. आता उद्धव ठाकरेंनी प्रतिसाद दिलेला आहे. राज ठाकरेंनी त्यांची भूमिका मांडलेली आहे. नेते म्हणून तुम्हाला काय वाटतं? युती जी आहे ती सकारात्मक होईल का आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकात, महापालिकेच्या? बघा, युतीचा प्रश्न अजून तर आता कुठल्या निवडणुका नाहीत. त्यामुळे युती होईल नाही होईल त्याबद्दल आदरणीय राजसाहेब त्याचा निर्णय घेते. आम्ही काही निर्णय केला. पण मी एक नेता म्हणून बाबा असं वाटतं की आदरणीय राजसाहेब नेहमीच त्यांच्यावर काम करण्याच्या सहकाऱ्यांचं हित बघत असतात. नेहमीच महाराष्ट्राबद्दल बघत असतात. महाराष्ट्र युवा असतील, युवती असतील, यांच्या कामाबद्दल बोलत असतात, सगळं असतात. आणि मग निवडणुका हा विषय नंतरचा आहे. हा राज्याचा विषय आहे आणि राज्यापुढे आलेले हे जगात म्हणून हे त्यांनी एक हात पुढे केलेला आहे की आपली भांडणं बाजूला राहू दे, आपण हे सगळं बाजूला ठेवून एकत्र येऊन महाराष्ट्रासाठी भांडू, असा त्यांचा प्रस्ताव आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले तर चालणार आहे? चालणार ना. 100% चालणार. 100%. आपण पाहतोय की या सगळ्या कार्यकर्त्यांच्या, मनसैनिकांच्या या भावना आहेत. जर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्रित आले तर आम्हाला चालतील. मात्र राज ठाकरे युतीबाबतचा अंतिम निर्णय जो आहे तो घेतील. मात्र आता खरं तर पाठीमागे झालेले जे मतभेद आहेत ते विसरून महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्रित या अशी सुद्धा साथ जी आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी घातलेली आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन तुषार ननावरे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे.